पवार यांच्या शासकीय निवासस्थानी निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे। अजित पवारांकडून लंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेल्याची माहिती आहे। पक्षांतर करू नका असा सल्ला अजित पवारांनी लंकेंना दिल्याची माहिती समोर येते आहे। निलेश लंके पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्याची चर्चा रंगलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निलेश लंकेंनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे। शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढणार अशी चर्चा रंगलेली असताना अजित पवारांची भेट निलेश लंकेंनी घेतलेली होती। मात्र ही भेट नेमकी कशासाठी अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली असताना एक माहिती समोर येते। त्यानुसार निलेश लंकेंनी पक्ष सोडू नये, अजित पवारांची राष्ट्रवादी हा पक्ष सोडू नये यासाठीचा सल्ला अजित पवारांनी निलेश लंकेंना दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता निलेश लंके पुढे नेमकं काय करणार ते बघावं लागेल। तर सूत्रांकडून ही माहिती मिळते या दोघांची भेट झालेली होती आणि निवासस्थानी अजित पवार यांच्या निवासस्थानी निलेश लंकेंनी ही भेट घेतलेली होती आणि या भेटी दरम्यान अजित पवारांनी निलेश लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्याचबरोबर निलेश लंकेंनी पक्ष सोडू नये असा सल्ला दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना या ठिकाणी उधाण आलं आहे आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं बोललं जात होतं आणि तेच निलेश लंकेंनी आता अजित पवारांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय, निलेश लंके अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राहणार की जाणार? नक्कीच करा, कारण याआधी आपण पाहिलं होतं जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर निलेश लंके हे अजित पवारांसोबत गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय की अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत की ते शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये येत आहेत। त्यामुळे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची देखील त्यांनी भेट घेतली होती, त्यानंतर अमोल कोल्हे यांची भेट घेतली आणि आज सकाळी आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी निलेश लंके यांनी जाऊन भेट घेतलेली आहे। यावेळी आपण पाहतोय की अजित पवार यांनी त्यांची समजूत देखील काढलेली आहे, पक्षांतर करू नका अशा सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच निलेश लंके आता त्यांची काय भूमिका देतात, अजित पवारांसोबत राहतात का शरद पवारांसोबत जातात यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाहीये। त्यामुळे या भेटीगाठीनंतर एकीकडे शरद पवारांची भेट घेतात तर दुसरीकडे अजित पवारांची पुन्हा एकदा जाऊन भेट घेतात, नेमकं काय आहे? काही दिवसातच आपण पाहू शकतो की निलेश लंके त्यांची भूमिका देखील स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या सध्या चर्चांना सध्या उधाण आलेलं पाहायला मिळते, कारण ते दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षातून ते निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून। त्यामुळे एकूणच आजच्या या भेटीमागे अजित पवारांनी त्यांची समजूत काढलेली आहे, पक्षांतर करू नका अशा सूचना देखील त्यांना दिलेल्या। त्यामुळे एकीकडे आता कशा पद्धतीत निलेश लंके त्यांची भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।